खूप आनंद होतोय कारण लहानपणी टी व्हीवर जे अवॉर्ड बघून या क्षेत्राबद्दल ओढ निर्माण झाली होती. फिल्मफेअर ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर बघायचो आणि नंतर जेव्हा मराठीत सुरू झालं पहिलंच अवॉर्ड मला मिळालं होतं, तर तो एक आनंद. आणि तिसऱ्यांदा मिळवतोय, ही बाहुली हातात येते. पण दरवेळेस वाटतं की अजून छान काम करायला पाहिजे, पुढच्या वर्षी पण ही मिळायला हवी. तर असं फार कमी पुरस्कारांच्या बाबतीत होतं, त्यात फिल्मफेअर आहे. तर थँक्यू. हा मुवमेंट खरं तर गाणं करताना आमच्यासोबत जी टीम असते, संगीतकार असतो, गीतकार असतो, हे मूळ असतं. म्हणजे बाकी मंडळी असतेच सगळी टीम, पण संगीतकार आणि गीतकार ते गाणं करण्यासाठी धडपडत असतं. तेव्हा मला वाटतं प्रत्येक गाण्यासाठी गीतकार म्हणून जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हाही त्यात संगीतकाराचा हात असतो, कारण त्याने चाल दिलेली असतात, आम्ही शब्द दिले असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुरस्कार मिळतो गीतकार म्हणून, मला त्या संगीतकाराबरोबर शेअर करावं असं नक्कीच वाटतं. चाहत्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. कारण कधी कधी भीती वाटते की मराठी भाषा लुप्त होत चालली आहे, इंग्रजीचा प्रभाव वाढत चालला आहे. पण ज्या प्रकारे गाण्यांना लोक प्रेम देत आहेत, ज्या प्रकारे लोक ती डोक्यावर घेत आहेत, त्यामुळे असं वाटतं की असे चाहते असतील तर गीतकाराला मरण नाही, काय